10 जुलै 2025। तर आज आहे 10 जुलै, आज माझा बर्थडे आहे आणि फर्स्ट बर्थडे अजितने सेलिब्रेट केला आहे आणि त्याने केकची अवस्था इतकी सुंदर केली आहे तुम्हाला नाही सांगू शकत। ही केकची अवस्था झालेली आहे सगळीकडं। काढा आता, सगळं काढायचं। अजित माझे छान फोटो काढ चल केक सोबत। हा थांब एक मिनिट। तर अजितने माझ्यासाठी खूप छान गिफ्ट आणलेलं आहे। थँक्यू सो मच, थँक्यू फॉर दिस। तर मी आता ओपन करू। हा कर, तुमच्या घरात आहे ऑलरेडी। मांजर, स्वामी समर्थ, शिवाजी महाराज। ओळख मला काय माहिती। वा, कशी वाटली? मस्त, खूप सुंदर आहे। तर अशा प्रकारे ह्याला मी कोल्ड कॉफी दिलेली आहे ट्रीट म्हणून। यावरच भागवायचे तो आता, माकड तोंड आहे। A few moments later. तर आता आम्ही आलो आहोत मोरया मिसळ पाशी, जे सोलापूर हायवेला आहे आणि इथे आम्ही रामधराला चाललो होतो। त्यावेळेस इथे आलो होतो, तो टेस्ट खूप छान होती। आता बघूयात, खूप दिवस झाले त्याला, आता टेस्ट तशीच आहे का बघूयात। याला मी कोल्ड कॉफीवरच याचं भागवणार होते, पण जाऊ दे म्हणलं। इथं आणलं मग ह्याला फायनली ट्रीटसाठी। खा आता काहीतरी। ज्यांनी ज्यांनी हॅपी बर्थडे विश केले त्या सगळ्यांना रिप्लाय करत आहे अजित शेठ। मग काय करू, वैताग आलाय आता सगळ्यांना रिप्लाय करून करून। तर फायनली मिसळ आलेली आहे आणि मिसळवर ताव मारताना अजित शेठ। आता आम्ही मिसळ मागवली होती, ती आहे पुणेरी मिसळ आणि गावरान मिसळ। वरून दाखवूया ना। अरे तू ना भारी भेटते रे ते मिसळ, आपण यांची ऍडव्हर्टाईज करायला आलोय काय? तर आमच्या दोघांना मिसळ खूप आवडते, त्यामुळे म्हणलं आज मिसळ पार्टी होऊन जाऊ। मला चिकन आवडतं। चिकन विंग, चिकन विंग, चिकन विंग, चिकन विंग। पण आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे त्याला म्हणलं गप व्हेज खायचं। तर गाईज हा बघा ब्लॉगचा किडा। तर आम्ही आता निघालो आहोत रिटर्न। ओ रायडर चला लवकर। रायडर लाजले का काय? माझं एक इयरिंग पडलेलं आहे, काय माहित कुठे गेलंय। काय ठरवलं होतं कसली जादू? म्हणजे तूच लपवलंय? आईच्या गावात इतक्या वेळ झालं मी ओरडतीये, तेव्हा नाही देत आलं। तूच लपवलं होतं म्हणजे? कुठे पडलं होतं सांग? पडलं होतं पार्क आपला। हा का, बरोबर चालेल, चला जाऊयात। तर आता आम्ही आलो आहोत एका कॅफेमध्ये आणि माझा दादा आलेला आहे, अक्षय दादा, आणि त्याला बोललं केक वगैरे काही आणू नको। मग मी चॉईस केलं आणि छोटीशी पेस्ट्री आणलेली आहे आणि त्याने मला गिफ्ट पण आणलेले आहे। एवढ्या गरमीचा हा जर्किन घालून बसलाय। काढ की रे ते जर्किन, गरम नाही होत का तुला? A few moments later. तर मी आता विभाग कॅफे मध्ये आहे आणि प्रद्युम्न आहे सोबत, वैभव पण आहे आणि आता मी केक कट करणार आहे फायनली। चल आता लवकर तुझ्याच्या बर्थडेचा केक पेटवून, सॉरी केक पेटून देतो। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू,
हॅपी बर्थडे डिअर तुझा, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सो मच. त्या वैभवला काही काम नाही, सगळीकडे केक लावून ठेवलाय, शर्ट पण भरवला अख्खा. तू खा नुसतं, तू खायचं काम कर नुसतं. केक आणलाय भाऊ, खायला नको. ऑर्डर द्या लवकर, चला. तुम्हीच पैसे भरणार आहे त्याचे, तुम्हीच पैसे भरणार आहे त्याचे. काय मन काय बघ मन. थँक्यू. तर अशा प्रकारे ऑर्डर आलेली आहे. त्या स्ट्रॉबेरी मिल्कशेक पण आहे, ते सगळ्यात बेस्ट आहे. ते मी मागवलं होतं, पण आता हा पितोय, जाऊ देत. आता काय म्हणायचंय अजून? काय नाही म्हणायचं, पोरी भारी. अरे खायला आलाय ना, गप खा ना. पोरींकडेच लक्ष जातं ना तुझं. ब्लॉगर बरोबर आहे, चुकीचं आहे. का? काही खाल्लेलं पुसलेलं सगळं ब्लॉग. अजून काय घ्यायचंय का सांग, ती परत पार्टी देणार नाही, आज दिवसभरात खा काय खायचं. रविवारी वगैरे का नाही भेटली तू? कुठल्या रविवारी? म्हणजे वीकेंडला का नाही तुझा बर्थडे आला, असं मध्ये आधी का आला? डायरेक्ट गुरुपौर्णिमेला आला. आजपासून तेच चाललंय माझं. मोरया मिसळमध्ये गेले, तिथं पण सेम. असं वाटत होतं बर्थडेचा व्लॉग नाहीये हा, पेड प्रमोशन. पेड प्रमोशन. ब्लॉग पोस्ट केल्यानंतर त्यांना सेट करून टाक. बर, तुमचं प्रमोशन केलं, मी पैसे द्या. झालं. खा गप आता, एखादा खाईल. कसं लागतं? नानी नानी.